अहिल्यानगरच्या नेवासा इथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। या पालखीनं इमामपूर घाट पार केलाय। यावेळी वारकऱ्यांकडून या घाटाला ज्ञानेश्वरी घाट असं नामकरण करण्यात आले। नेवासा इथल्या पैस खांब परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली होती। इथूनच ही पालखी पंढरपूरकडे निघाली आहे। जवळपास 18,000 वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकाराम महाराजांनी आपल्या उक्तीमध्ये म्हटलेलं आहे। आणि तोच उक्तीचा भाग म्हणून जो आहे सर्व आबालवृद्ध महिला वारकरी जे आहेत तर ते आता या ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हरिनामाचा गजर करत खरं तर हे सर्व वारकरी आता ज्ञानेश्वरी घाटातून खरं तर अवघड घाट आहे या घाटातून आता नगरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। एकूणच जर बघितलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण हे या सर्व वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत महाराज आहेत बोलण्यासाठी। माऊली कधीपासून दिंडीमध्ये सहभागी होतात, काय नेमके अनुभव असतो? रामकृष्ण हरी, मी 2023 पासून या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिर पैसखांब येथे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला, अमृतानुभव असाही ग्रंथ त्या ठिकाणी सांगितला। अशा नेवासा क्षेत्रामधून ज्या ठिकाणी पैसखांबाचं मंदिर आहे, जगामध्ये मंदिराकरता खांब आहे पण एक मंदिर असं आहे जिथे खांबाकरता मंदिर आहे। ज्या खांबाला ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला अशा पैसखांबाच्या मंदिरापासून गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा चालू आहे। पण गेल्या वर्षी गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांनी हृदयातलं मनोगत व्यक्त केलं आणि सगळ्या भाविकांनी त्याला प्रतिसाद दिला। वारकरी शिक्षण संस्थेतील, वारकरी परंपरेतील, अनेक फडकरी परंपरेतील आदरणीय वंदनीय महाराज मंडळींनी त्याला संमती दिली आणि हा सोहळा गेल्या वर्षीपासून निघाला। याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये तो सोहळा चाललेला आहे। आताच आपण या घाटाचं ज्ञानेश्वरी घाट असं नामांतरण केलेलं आहे। आपण हे सर्व मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा सोहळा पोहोचवता आपलं सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद। रामकृष्ण हरी। एकूण जर बघितलं तर मोठा उत्साह हा वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। नाही हा ज्ञानेश्वरी हा असा अवघड घाट जो आहे तर तो चढून आता वारकरी नगरच्या दिशेने रवाना झालेत। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर।